रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी। आज आपण परत एक तुमच्यासाठी अनयूज अनटच असणारा फ्लॅट आहे। साधारणतः याचा कार्पेट 810 कार्पेट असणारा फ्लॅट आहे, वापरलेला नाही आहे फ्लॅट। आणि जर फ्लॅट बघितला तर जो सकाळचा सूर्य आहे तो सूर्य आपल्या हॉलमध्ये येईल, किचनमध्ये येईल, दोन्ही बेडरूममध्ये येईल, अशाच पद्धतीचा एक हायर फ्लोर 29 माळ्याची बिल्डिंग आहे। हिरनंदानी इस्टेटच्याच बाजूला विजय ओरोविया नावाचं कॉम्प्लेक्स आहे, त्याच कॉम्प्लेक्समध्ये हा फ्लॅट आहे। जर तुम्ही तुमच्या हॉलमधल्या स्टँडिंग बाल्कनीमध्ये उभे राहिलात तर तुम्हाला सूर्यदर्शन, पाण्याचं दर्शन आणि असणारा जो ग्रीन व्ह्यू आहे तो पूर्णपणे दिसेल। जर आपण असं बघितलं तर हिरनंदानी इस्टेट ही तुम्हाला जवळच आहे। ह्या घरापासनं हे TCSचं जे ओलंपियस म्हणून पार्क आहे ते अगदी वॉकेबल आहे। जे व्यक्ती TCSला कामाला असतील आणि असं वाटतं आम्ही इथेच कामाला राहणार आहोत त्यांच्यासाठी हे खूप चांगली जागा असेल। समोर जर तुम्ही बघितलं तर इथे इंजिनिअरिंग कॉलेज आहे, जे हॉरिझॉन शाळेनेच इंजिनिअरिंग कॉलेज बनवलेलं आहे। कॉलेज अजून चालू झालेलं नाही आहे, भविष्यात हे इंजिनिअरिंग कॉलेज आहे ते चालू होईल। अशा पद्धतीचं हे लोकेशन आहे। समोर जर तुम्ही बघितलं तर हे वाघबीळ नावाचं गाव आहे आणि हा त्या जर तुम्ही बघितला तर तुम्ही इकडे बघा, डोंगर दिसतो, ग्रीनरी दिसते, पाणी दिसतं आणि समोरून तुमचा सूर्य हा तुमच्या हॉलमध्ये येईल। ज्या वेळेला आपण ह्या फ्लॅटमध्ये येणार आहोत, आता हा जो तुम्ही सामान बघताय हा सामान हे जे मालक आहेत यांनी आडगळीचं सामान त्यांच्या तिकडल्या घरातलं तिकडे गर्दी नको म्हणून ते इथं आणून ठेवलेलं आहे। ते त्यांचं घेऊन जातील किंवा विकायचं तर विकून टाकतील। याची एंट्री जी जर बघितली तुम्ही तर बघा, ह्या साईडला जर बघितलं तर इकडे काही फ्लॅट्स आहेत, पण ह्या साईडला एका लाईनीत 3 लिफ्ट आहेत। 3 लिफ्टच्या नंतर तुम्ही इकडे याल, इथे एक फ्लॅट आहे ऑलरेडी आणि हा फ्लॅट आपला इथून चालू होतो। ज्यावेळेला आपण फ्लॅटच्या आतमध्ये एंट्री करणार आहोत त्यावेळेला पूर्व दिशा असणार आहे, बाहेर येताना तुमची पश्चिम दिशा असणार आहे आणि मग तुमची ही जी एंट्री आहे ईस्टला असेल। ह्या आल्यानंतर तुम्ही बघा, हा तुमचा प्रशस्त असा मोठा हॉल आहे। लाईटीची ह्या घरामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही, खूप लाईट जाणवते। आणि मग ह्या साईडला आलं तर डायनिंग स्पेस आहे आणि इथे तुम्ही तुमचं TV युनिट वगैरे पण सेट करू शकता, अशी मोठी जागा आहे। फायर ब्रिगेडच्या सगळ्या पाईपलाईन्स तुमच्या ऑलरेडी आलेल्या आहेत। AC जो पाईप आपण बाहेर काढणार त्याचा खोदून ठेवलेला आहे, ते वेगळं काय करायची तुम्हाला गरज लागणार नाही। आणि मग इथे आल्यानंतर हे तुमचं किचन आहे। किचन तुम्ही बघू शकता, प्रशस्त मोठं आणि चांगलं आहे। किचनमधनं जरी स्वयंपाक बनवताना आपण बघितलं तर तुम्हाला डोळ्याला सुखावेला असाच व्ह्यू तुम्हाला किचनमधनं सुद्धा मिळू शकतो। गॅसची पाईपलाईन ह्या बिल्डिंगमध्ये आलेली आहे। ॲम्युनिटीज आहेत पण अजून चालू झालेला नाही येतं आणि यांना थोडे फ्लॅट अर्जंट पण आहे विकण्यासाठी। आणि मग ज्यावेळेला आपण ह्या साईडला येऊ तर हात धुण्यासाठी इथे एक बेसिन लावलेलं आहे आणि त्याच्यानंतर हे बाथरूम आहे। हे बाथरूम अशा पद्धतीचं आहे आणि त्याच्यानंतर ह्या साईडला जरी आपण आलो तर इथे त्यांनी ह्या साईडला बघा तुम्ही, इथे ड्राय बाल्कनी आहे जिथे वॉशिंग मशीन वगैरे ठेवलेली आहे। आता तुम्ही म्हणाल ह्याच्यात सामान वगैरे दिसतंय तर हे मालक कधीतरी 15 दिवसातनं, 20 दिवसातनं, 1 महिन्यातनं कधी आलेत तर इकडे येतात। अदरवाईज किचन जेवण बनवणे वगैरे हा काही प्रकार नाही आहे, येतात, थोडं थांबतात आणि जातात। आणि त्याच्यानंतर आपण ह्या साईडला तुम्हाला इथं हाफ असं म्हणजे मंदिर बनवा किंवा मग स्टोरेज बनवा अशा पद्धतीचं परत तुम्हाला इथे एक्स्ट्रा जागा पण आहे। इथं मंदिर बनवा, स्टोरेज बनवा। माझ्या हिशोबाने लहान मुलगाचं स्टडी रूम जरी बनवलं, तुम्ही एखादं छोटं तुमचं ऑफिस जरी आतल्यात सेटअप केलं तरी इथे चालण्यासारखं आहे। कारण ह्या साईडला जर बघितलं तर इथे पण खिडकी ऑलरेडी दिलेली आहे क्रॉस व्हेंटिलेशनसाठी। आणि मग ह्याच्या जर अपोजिटला आपण आलो तर इथे कॉमन बेडरूम आहे। ते कॉमन बेडरूमची साईज पण जरी तुम्ही बघितली तर चांगली मोठी साईज आहे आणि इथे कपाट बनवण्यासाठी परत एक जागा वेगळी प्रॉपर दिलेली आहे चांगल्या पद्धतीने। हाईट पण सिलिंगची चांगली आहे या घराची। आणि मग नंतर तुमच्या ह्या कॉमन बेडरूममधनं जरी आपण बघितलं तर आपल्याला इकडला जो व्ह्यू आहे तो व्ह्यू हा तुम्हाला प्रॉपरली जाणवतो। गव्हर्नमेंटनं एक प्रपोजल पण दिलेला आहे की 1600 करोड रुपये खर्च केला आहे आणि खर्च करून हा एक हिरनंदानीपासून त्या खारबावला बीच जाणार आहे, कोलशेतपासून तिकडे खारबावला एक ब्रिज जाणार आहे आणि गायमुखपासून पण एक खारबावला ब्रिज जाण्याचा सर्वे चाललेला आहे। हे 3 ब्रिजचं प्रावधान सरकार तयारीत आहे। ठाणे हे लोकेशन आज विरार वसई कॉरिडॉर बनतोय, त्याच्यानंतर विरार टू ठाणे एक भुयारी मार्ग बनतोय, बोरिवली टू ठाणे एक टनल बनतोय। अशा वेगवेगळे डेव्हलपमेंट्स खूप ठाण्यामध्ये 2-2.5 वर्षामध्ये तुमचं मेट्रो स्टेशनही मेट्रो पण चालू होईल। आता हा शेवटचा आपला बेडरूम आहे, जो तुम्ही बेडरूमची साईज जर बघितली तर मोठी आहे आणि इथे वॉलड्रॉपसाठी बघा टॉप टू बॉटम भरपूर मोठी जागा आहे। याच्यामध्ये तुम्ही स्टोरेज मोठ्या पद्धतीचं बनवू शकता।
आणि इथे जर तुम्ही बघितलं हे बेडरूम आहे. ह्या बेडरूममध्ये बघा एक छोटीशी गादी ठेवलेली आहे. गादी जरी ठेवली तरी साईडला ह्या साईडला पण जागा आहे, ह्या साईडला पण जागा आहे. आणि त्याच्यानंतर ह्या साईडला जर आपण आलो तर इथे वॉशरूम आहे जे मोठं आणि चांगलं प्रशस्त आहे. तुम्ही हे बघू शकता बघा ह्या साईडला. आणि त्याच्यानंतर परत ह्या वॉशरूमला पण ह्या साईडला जर आपण आलो तर इथे पण ड्राय बाल्कनीसाठी बऱ्यापैकी इथे जागा आहे. हे बघा ही जागा ही तुमच्याच घरामध्ये नक्की आहे. एवढी जागा आहे. याला आपण व्यवस्थित कव्हर केलं तर ही जागा तुमच्या वापरात येऊ शकते. आणि त्याच्यानंतर ह्याचा जरी आपण व्ह्यू बघितला तर ह्या बेडरूमचा व्ह्यू पण ह्याला एक स्टँडिंग बाल्कनी दिलेली आहे. ती स्टँडिंग बाल्कनीतनं ज्यावेळेला आपण उभं राहू त्यावेळेला तुम्हाला तोच परत ह्या इकडल्या डोंगरापासून हा पूर्ण डोंगर, पाणी आणि हे ग्रीनरी व्ह्यू आणि हिरनंदानी इस्टेटपर्यंत तुम्हाला हा मिळतो. ठाणा स्टेशनपासून साधारण 9 ते 10 किलोमीटर अंतरावरती हा फ्लॅट असणार आहे. विजय ओरिओ नावाचं हे कॉम्प्लेक्स आहे. आणि ह्याची जी किंमत आहे नॉर्मली तशी बघितली तर जास्त आहे, पण आता हे जे मालक आहेत ह्यांना थोडी अर्जन्सी असल्याकारणानं ह्यांनी 1,35,00,000 रुपये त्याच्यात पण थोडंफार निगोशिएबल करण्याची तयारी त्यांनी दाखवलेली आहे. अनयूज अनटच असणारा फ्लॅट आहे. कधीतरी येऊन असा वापरलेला फ्लॅट आहे, पण असा रेग्युलर वापरलेला हा फ्लॅट नाही आहे. जर हा फ्लॅट तुम्हाला बघायचा असेल तर मी नक्की दाखवू शकतो, कारण की याची चावी आपल्याकडे आहे. तर हा जो फ्लॅट तुम्हाला घ्यायचा असेल तर मला फोन करा, मी दाखवेन. माझे व्हिडिओज माझं काय चुकतं आहे तेही मला तुम्ही सांगत जा, कारण मी माझ्या चुका नक्की होत असणार आहे. तर मागं पुढं 80% माझ्या सगळं सत्य असतं आहे. कदाचित 20% पण सत्यच आहे, पण त्यात मागं पुढं होत असणार आहे. कार्पेटमध्ये थोडंफार मागं पुढं होत असेल किंवा सांगण्यात काही थोडाफार बदल मला नक्की होत असेल. ते 20% ते मी माझी चूक मान्य करतो की माझ्याकडनं काहीतरी चुका नक्की होत असतील. पण माझी इच्छा ही आहे की चांगल्यात चांगलं कसं जाईल, मी ह्याच्या पाठीमागं नेहमी प्रयास करतो आहे की माझ्याकडनं नेहमी चांगली माहिती, चांगल्या गोष्टी कशा जातील. तर मला जर माझ्या चुका होत असतील तर मला तुम्ही प्लीज माफ करा, कारण की मी तसं बघितलं तर हे प्रोफेशनल माणूस नाही, शेतकऱ्याचा मुलगा, त्याच्यानंतर आर्मी आणि त्याच्यानंतर मी हा व्यवसायात आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपल्या हळूहळू चाललेल्या आहेत. माझ्या चुका तुम्ही पदरात घ्या. माझा जास्तीत जास्त तुम्ही फ्लॅट बघा आणि मला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, जेणेकरून मला थोडासा उत्साह वाढण्यासाठीच हा सबस्क्रायबर्स करण्याचा माझा तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगण्याचा उद्देश होता. याच्या पाठीमागे दुसरा काहीच उद्देश नाही. आता तुर्तास थांबतो. रामकृष्ण हरी मंडळी.